1 जुलैपासून राज्यात सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आले। मात्र असं असतानाही अनेक सरकारी वाहनांवर अद्याप अशा प्रकारची HSRP नंबर प्लेट नसल्याचं NDTV मराठीच्या पाहणीत समोर आलं। एकीकडे सर्वसामान्य वाहनधारकांवर कारवाई होत असताना केंद्र सरकारच्या अधिकृत वाहनांना हा नियम लागू होतो का नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची मुदत संपली आहे, पण नागपूरच्या केंद्र सरकारच्या अनेक जे ऑफिसेस आहे त्यामध्ये ज्या गाड्या आहे या गाड्यांना अद्यापपर्यंत HSRP नंबर प्लेट जे आहे ते लावण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती आहे। नागपूर पोलिसांच्या माहितीनुसार 2 दिवसामध्ये नागपुरात जवळपास 158 गाड्यांवरती कारवाई करण्यात आली आहे आणि 1000 रुपये प्रत्येकी असा फाईन जो आहे या गाड्यांकडून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे NSSO ची ही गाडी दिसते आहे। या गाडीवरती महाराष्ट्र सरकार लिहिलं आहे, पण या गाडीवरती HSRP नंबर प्लेट नाही आहे। भारत सरकारची दुसरी गाडी MH12 पासिंगची ही दिसते आहे, याला सुद्धा HSRP नंबर प्लेट नाही आहे। आणि या 3 गाड्या इथे दिसत आहेत। यासोबतच GST, इन्कम टॅक्स आणि इतर जे डिपार्टमेंट्स आहे केंद्र सरकारचे त्या अधिकृत ज्या गाड्या आहे केंद्र सरकारच्या त्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट अद्यापपर्यंत लावण्यात आलेलं नाही आहे। टॅक्सी गाड्या काही आहेत, टॅक्सी गाड्यांना सुद्धा HSRP नंबर प्लेट लावण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून 1000 रुपये फाईन घेतला जातो आहे। पण ज्या गाड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या आहे, खाजगी पण गाड्या, ही गाडी दिसते उत्तर प्रदेशची, या गाडीला सुद्धा HSRP नंबर प्लेट नाही आहे। त्यामुळे सर्वसामान्यांकडून ज्या पद्धतीनं दंड घेतला जातो आहे, त्यामुळे या म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकृत गाड्यांना सुद्धा HSRP नंबर प्लेट नाही आहे। त्यांच्यावरती कारवाई केव्हा केली जाणार आणि त्यांना कारवाईतून सूट आहे का असा प्रश्नही लोक उपस्थित करतात। त्यामुळे केंद्र सरकारचं आता हे जे ऑफिस दिसते सेमिद्री हिल्सचं नागपूरचं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या गाड्या बिना HSRP नंबरच्या दिसत आहेत। त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।